आज आम्ही जळगाव तालुक्यातील पळसोद जवळील श्री क्षेत्र रामेश्वर या मंदिराला भेट देण्यासाठी आलो. श्रावण महिन्यातील महत्त्वाचं हे ठिकाण पळसोदपासून 6-7 किलोमीटर अंतरावर आहे. पक्का रस्ता असून मंदिर अतिशय सुंदर पद्धतीने बांधकाम या ठिकाणी चालू आहे. प्रशस्त असं मंदिर या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. मंदिरामध्ये 2 पिंड आहेत. या ठिकाणी श्रीराम थांबलेत आणि त्यांचे गुरु म्हणून भगवान ईश्वर म्हणून त्यांनी या ठिकाणी स्वयंभू अशी पिंड तयार झाली आणि त्यांचं नाव रामेश्वरम असं ठेवलेलं आहे. तिच्या बाजूला एक पिंड आहे. त्यांचे बंधू लक्ष्मण या नावाने ती त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी महाराज सदैव आपली सेवा देत असतात. सुंदर असं मंदिराचं बांधकाम या ठिकाणी सुरू आहे. प्रशस्त असं मंदिर आहे. आजूबाजूचा सारा परिसर हा निसर्गरम्य आहे. बाजूला तापी नदी वाहते आणि इथून जवळच तापी आणि गिरणा, पूर्णा, अंजनी या नद्यांचा या ठिकाणी संगम आहे. त्रिवेणी संगम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आपण या ठिकाणी महाराज आहेत, यांच्याशी आपण या मंदिराच्या पुरातन महत्त्वाविषयी चर्चा करूया. महाराज, आपण काय सांगाल हे मंदिर? ये मंदिर अपना ओम के आकार पर है. अच्छा, ओके ओके. ये आधा ओम का आकार इधर है. महाराज आपल्याला दाखवतायत की या ठिकाणी आपण बघितलं तर तापी माईचा आकार जो आहे, ओम के बिंदु पे अपना मंदिर है. अच्छा, ओम असा आकार या ठिकाणी तापी माईने धारण केलेला आहे. गिरणा की तरफ आधा आकार है. अच्छा, अर्धा आकार बिंदु पे ये मंदिर है अपना. हाँ, आणि ओम या बिंदूवरती हे मंदिर स्थापन झालंय असं महाराज आपल्याला सांगतायत. वेद व्यास जी ने लिख के रखा है पुराण. अच्छा अच्छा, ओके ओके. महाराज आपल्याला या ठिकाणी पूर्ण मंदिराविषयी माहिती देत आहेत. आणि ये आधा ओम हो गया अपना. अच्छा, ओके ओके. आधा ओम है, देखो ये. ओके ओके. या ठिकाणी पुढे ओम पूर्ण झालेला आहे आणि त्या ठिकाणी और यहाँ से फिर आगे आइए, इधर आइए. ओके ओके. ये यहाँ से गिरना आती है. गिरना नदी. हाँ, जैसे प्रयागराज में 700 मीटर के डिस्टेंस पे सरस्वती गुप्त हो जाती है, वैसे ही 700 मीटर के यहाँ पर अंजनी गुप्त होके दोनों का मिलाप होता है. फिर दोनों मिलके यहाँ पर तापी नदी में उनका संगम होता है. ओके ओके ओके. तापी नदीमध्ये त्रिवेणी संगम कहा गया. अंजना नदीचा संगम हाँ, झालेला आणि या ठिकाणी प्रभु रामचंद्र जी जब वनवास के लिए निकले थे तो यहाँ पर विश्वामित्र की तपोभूमि थी. विश्वामित्र की तपोभूमि के कारण से विश्वामित्र उनके शस्त्र गुरु थे. अच्छा, शस्त्र विद्या वगैरह विश्वामित्र से उन्होंने पाई थी. तो उसके कारण फिर एमपी से ये होती हुई फिर यहाँ पर आए. यहाँ पर आने के बाद में उन्होंने यहाँ पर 1 महीना सहवास किया. 1 महीना सहवास करने के लिए फिर नित्य नेम उन्होंने यहाँ पर 2 लिंग की स्थापना की. बराबर. उसमें से 2 लिंग महाराज आपल्याला ते आता 2 लिंग दाखवत आहेत. पण बऱ्याच ठिकाणी एकच लिंग बघतो, परंतु हे असं विशेष मंदिर आहे की या ठिकाणी प्रत्यक्षात आपल्याला 2 लिंग या ठिकाणी पाहायला मिळतात. एक बड़ा जो लिंग है प्रभु रामचंद्र की हाथ की स्थापना है. अच्छा. और वो छोटा लिंग है वो लक्ष्मण जी की हाथ. लक्षात. हाँ, और पूरे विश्व में 2 ही जगह पे मिट्टी की लिंग है, ये रामेश्वर और वो रामेश्वर. ओके ओके. ये मिट्टी का लिंग है, इसको वज्रलेप किया है अपन ने. वज्रलेप. हाँ, वज्रलेप किया है. तो रामेश्वर और रामेश्वर से पहले ये रामेश्वर की स्थापना, मतलब 1.5 साल पहले ये रामेश्वर की स्थापना. प्रभु रामचंद्र यहाँ पर है, नित्य नेम पूजा की. यहाँ से फिर वो पंचवटी नासिक गए. फिर वहाँ से सीताहरण हुआ आगे. अच्छा अच्छा, ओके ओके. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी श्री रामेश्वरम या तीर्थक्षेत्राला भेट दिलेली आहे. यहाँ पर अगर प्रयागराज में आप 1 साल रुकोगे, जितना पुण्य तुमको वहाँ पर मिलेगा या 1 मास में मिलेगा. अरे वा, क्या बात आहे. हां. बघा, महाराजांनी सांगितलं की 1 वर्ष आपण तिकडं थांबून जेवढं पुण्य मिळणार नाही तेवढं आपल्याला या ठिकाणी 1 महिन्यात पुण्य मिळतं. म्हणजे अशा प्रकारचं अतिशय उत्तम आणि चांगलं असं तीर्थक्षेत्र आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. तापी मैया ये आद्य सरिता है. सूर्यपुत्री तापी नदी. हाँ, ओके. सूर्यपुत्री. आज भी इसमें कभी अस्थियां और बाल विसर्जित किए तो तुरंत ही 5 मिनट में पिघल जाती है. क्या बात. हाँ, इतना इनका ये महत्व है नदी का. और यहाँ पर बलराम जी, जब द्वापर युग में बलराम जी कालिया का वध करके सो गए थे. कालिया का वध करने के बाद में उन्होंने बलराम जी को बोला कि मैं बहुत थक गया हूँ, तो अभी मैं विश्राम करता हूँ. तो विश्राम करने के बाद में फिर ओके ओके.
फिर बलराम जी ने अभी प्रभु जी वो गौ को बांसुरी से ये करते थे, फिर बांसुरी बजा बलराम जी ने बांसुरी वो सुरीली बांसुरियाँ नहीं बजाई, तो वो बांसुरी बजाने से वो सारी गौवा यमुना में जाके डूब के मर गई। तो उन अच्छा। पे गो हत्या का पाप लगा। फिर वो ओके। उनके गुरु जी के पास में गए, गुरु जी ने बताया कि तुम तापी तट पर जाओ, तापी तट में जाने के बाद में वहाँ पे स्नान वगैरह करो, तो आपके सब गो हत्या के पाप धुल जाएंगे। फिर उनके गुरु जी को लेके बलराम जी और प्रभु कृष्ण जी यहाँ पर आए, उन्होंने यहाँ पर तापी मैया में स्नान वगैरह किया, फिर उसके बाद में गो हत्या का पाप उनका ये हुआ। ओके ओके खूप सुंदर अशी माहिती या ठिकाणी या मंदिराबद्दल या ठिकाणच्या महाराजांनी दिलेलं आहे. अतिशय पवित्र असं हे स्थळ आहे की आज आम्हाला या ठिकाणी येण्याचा योग आला. आपणही नक्कीच या ठिकाणी या स्थळाला सुटीच्या दिवशी श्रावण महिन्यात नक्कीच भेट द्यावी आणि पुण्य घ्यावं अशी मी आपल्याला विनंती या ठिकाणी करणार आहे. या ठिकाणी भक्त पण आपल्याला दिसत आहेत आणि मंदिराचं काम सुरू आहे. नवीन मंदिर या ठिकाणी आता खूप सुंदर पद्धतीने बांधलेलं आहे आणि जणू काही केदारेश्वरचंच आपण या ठिकाणी दर्शन घेतोय की काय असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. बघा आपण बघतात की या ठिकाणी अशी सुंदर असं मंदिर, कलश आपल्याला या ठिकाणी दिसतंय. भगवा ध्वज या ठिकाणी आपल्याला फडकताना दिसतो आहे. अतिशय निसर्ग सौंदर्य वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. बाजूलाच पवित्र अशी तापी नदी आपल्याला वाहताना दिसते. आपल्याला नक्कीच वेळ मिळाला तर आपण या ठिकाणी या स्थळाचा लाभ घ्या. अतिशय चांगलं असं ठिकाण हे तापी नदीच्या काठी आहे. रामेश्वरमचं हे मंदिर आपल्याला सगळ्यांना नक्कीच आवडेल. या शंकाने आपण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी द्यावा आणि शंकराच्या चरणी लीन व्हावं अशी मी प्रार्थना आपल्याला या निमित्तानं